नमो नमः। मैं प्राध्यापक अर्जुन शास्त्री ऑनलाइन अध्ययन अध्यापन प्रक्रिया में आपका स्वागत करता हूं। तो इससे पूर्व हम हनुमत प्लुति ही अपना जो यह पद्य पाठ है, पांचवा पद्य पाठ है, ये इसकी भूमिका हमने देखी है तथा साथ में पहला, दूसरा और तीसरा पद्य भी हम पढ़ चुके हैं। तो चलो आगे चलते हैं। आज हम चौथा पद्य देखेंगे। चौथा पद्य देखिए। बंधनेन हि मया विपत्स्यते अहम करोमि न चिरात् पलायनम मोर्या सतत गामिनी दिनैर् मारसेली समवाप सप्तभिः। देखिए अन्वय भी दिया हुआ है यहाँ पे। बंधने मया न विपत्स्यते। वीर सावरकर जी कहते हैं कि बंधने मया न विपत्स्यते, जो यह बंधन है, जो मुझे बंधक बनाया हुआ है, यह मेरे लिए न विपत्स्यते, संकट नहीं है। अर्थात हे बंधन जे आहे हे माझ्यासाठी संकट नव्हे। न चिरात अहम पलायनम करोमि। न चिरात, चिरात अर्थात ज़्यादा देर नहीं, अर्थात जल्दी ही। न चिरात, जल्दी ही। अहम मैं कौन? सावरकर जी कह रहे हैं। अहम मैं सावरकर पलायनम करोमि, पलायन करूँगा। अर्थात मी लवकरच येथून पलायन करणार आहे। सप्तभिः दिनैः सतत गामिनी मोर्या मारसेली सम अवाप। कारण सप्तभिः दिनैः, कारण 7 दिवस। सप्तभिः दिनैः तृतीय बहुवचन के रूप है ये दोनों। सप्तभिः दिनैः अर्थात 7 दिन तक सतत गामिनी, निरंतर चलने वाली मोरिया, यह मोरिया नामक नौका मार्सेलिसम अवाप, मार्सेलिस बंदराला अवाप जाईल। अर्थात जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना बंधक बनवून घेऊन जात होते त्यावेळेस समुद्रामध्ये मोर्या नावाची नौका जेव्हा चालू होती तेव्हा त्यांच्या मनामध्ये हे जे बंधन आहे, बंधन झालेले असताना ते घाबरलेले नाहीत, तरी सुद्धा ते पहा त्यांच्या मनामध्ये जे विचार चालत होते, त्यांच्या विचारामध्ये त्यांनी हे चिंतन केलेलं आहे की बंधने न हि मया विपत्स्यते। अर्थात हे बंधन जे आहे माझ्यासाठी संकट नाही, लवकरच मी पलायन करेल। कारण 7 दिवस सतत जाणारी ही मोरिया नावाची नौका मार्सेलिस बंदराला लवकरच जाईल। याच्या पूर्वी तिसऱ्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं की त्यांनी माता देवकीचा पुत्र कृष्ण कंसाच्या बंधनातून पळाला, तसेच आपल्या भारत देशाचे, तसे लोकाचे, सर्वांची दैवत असणारे श्री शिवाजी राजे सुद्धा शत्रूच्या बंधनातून कसे पळाले हे आपण तिसऱ्या श्लोकात पाहिलं। तसंच तोच विचार, तेच चिंतन त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्याच्यातून ही युक्ती त्यांच्यामध्ये आलेली आहे की मी लवकरच आता इथून पळून जाणार आहे, पलायन करणार आहे। अर्थात या शत्रूंच्या, दुष्टांच्या तावडीतून मी स्वतःची सुटका करून घेणार आहे। तर 5वा पुढे चला। विची विग्रह करस्य सागरे प्राणहानिरपि मे वरम न तु न्याय नाट्यकृत शूलारोपणम स्यात् कदाचिदिति तेन चिंतितम। देखो सावरकर जी क्या सोच रहे हैं। यदि मैं यहाँ से भागते हुए चला जाऊं, समुद्र में लांघते हुए चला जाऊं, समुद्र में मैं छलांग लगाकर यदि जाता हूं, यदि समुद्र के छलांग में लगाने के पश्चात यदि
मेरा जीव चला जाए अर्थात मेरे प्राण हानि हो जाए तो भी श्रेष्ठ है। किंतु ये जो न्याय का दिखावा कर रहे हैं, न्याय का दिखावा जो कर रहे हैं, ये मुझे कदापि अच्छा नहीं लग रहा है। वरम न अर्थात ये मुझे अच्छा नहीं लग रहा है, तो मरना बेहतर है, किंतु इनके पास से छूट जाना अच्छा है। यदि समुद्र में मृत्यु आ जाए तो वो श्रेष्ठ है। देखो, विचि विग्रह करस्य, विचि विग्रह करस्य सागराच्या लाटाबरोबर संघर्ष करताना पहा, मे म्हणजे माझे, विची विग्रह करस्य समुद्राला विग्रह वेगवेगळ्या करणाऱ्या ज्या लाटा असतात, पाणी खालीवर खालीवर, तरंगे जिसे हम कहते हैं, अर्थात सागरों के तरंगे के साथ संघर्ष करते हुए मैं मेरे सागरे प्राणहानी अपि वरम, पहा, सागरामध्ये माझे प्राण गेले तरी चालेल, अपि वरम न तू, परंतु न नको नाही, न्याय नाट्यकृत शूलारोपणम कदाचित स्यात, परंतु न्यायाचे नाटक करून शूलरोपणम शूळावर चढविणे नको, अर्थात शूळावर चढणे योग्य नाही। इति तेन चिंतितम केन, स्वातंत्र्यवीर सावरकरेन चिंतितम, त्याने काय चिंतन केलेलं आहे की सागराच्या लाटाबरोबर संघर्ष करत असताना सागरामध्ये माझे प्राण गेलेले श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे, परंतु हे जे न्यायाचं नाटक करून सुळावर चढविण्याचा प्रयत्न करतायत किंवा सुळावर चढवतील, हे कदापि योग्य नाही, चांगले नाही। इति तेन चिंतितम, असा त्यांनी विचार केला। तर पहा, 6वा सुभाषित, एष काल इति चिंतयन धृतं वीर सावरकरः समुत्थितः पोर्ट होल विवराश्रयेण स ऐच्छित अब्धसलिले प्रकुर्दितुम। पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर, एषः कालः इति चिंतयनम, हीच ती योग्य वेळ, एषः काल, यही समय है ना। यही कोई भी कार्य उचित समय पे करना ही अच्छा होता है। यदि समय निकलने के पश्चात यदि कोई कार्य करने लगे तो वो हो सकता है हितचिंतक न हो या उसका निर्णय अनुचित हो। इसलिए कोई भी कार्य उचित समय पे करना चाहिए। तो यही सोच के एषः काल, यही काल है, हीच ती वेळ, इति चिंतयन, इस प्रकार विचार करने वाले वीर सावरकर, वीर सावरकर जी द्रुतम समुत्थितः, जल्दी से उठ खड़े हो गए, चल द्रुतम समुत्थिता, जल्दी उठ पड़े, खड़े हो गए, और सह पोर्ट होल विवराश्रयेण अब्धी सलिले प्रकुर्दितुम ऐच्छात, आणि पोर्ट होल अर्थात त्या नौकेचं जे नौका आहे, त्या होल, पोर्ट होल, नौकेच्या विवर आश्रयेने, खिडकीच्या आधारे, तर त्या पोर्ट होल या ठिकाणी शब्द स्वच्छतागृहासाठी आलेला आहे। पोर्ट होल शब्द, पोर्ट होल यानी शौचालय की जो खिड़की है, पोर्ट होल शौचालय, विवर यानी खिड़की, आश्रयेण अर्थात शौचालय की खिड़की से, आश्रय से अर्थात उस खिड़की के माध्यम से, उस आधार से, अब्धि सलिले सागर के जल में प्रकुर्दितुम ऐच्छत, वो छलांग मारना चाहते थे। एषः कालः, हीच ती वेळ आहे, इति चिंतयन, असा विचार करणारे वीर सावरकरजी, द्रुतम शीघ्रम लवकर,
समुत्थिता उठले आणि त्यांनी विचार केला, पोर्ट होल त्या शौचालयाच्या विवराने खिडकीच्या आश्रयाने किंवा आधाराने किंवा त्या खिडकीतून अब्धी सलिले त्या अथांग सागराच्या पाण्यामध्ये प्रकुर्दितुम ऐच्छत ते उडी मारू इच्छित होते. पहा सोपे सोपे सुभाषित आहेत. पहा पुढे 7वे सुभाषित पहा. नित्य सन्निहितं मित्य रक्षकं वीर सावरकरस्तं ब्रवीत देयधर्म परिपालनाय माम शौचकूपम अभिनेतुम अर्हसि. पहा अन्वय पहा. नित्य सन्निहितम रक्षकम, रक्षक नित्य, सन्निहितम अर्थात उसके जो बॉडी रक्षक है, उसको रक्षा करने वाले, पकड़ के ले जाने वाले जो रक्षक है, नित्य सदैव सन्निहितम उसके पास में थे. ऐसे रक्षकों के एत्य समीप जाकर वीर सावरकर जी तम उनको, तम कम रक्षकम, रक्षकों को अब्रवीत उन्होंने कहा, देह धर्म परिपालनाय, देह धर्म पालन करने के लिए, शौचकूपम मुझे, अभिमाम नेतुम अर्हसि शौचकूप की ओर मुझे ले जाने की कृपा करे, लेकर चले जाएं. अर्थात नित्य सन्निहितम रक्षकम, नेहमी जवळ असणाऱ्या रक्षकम, रक्षकाकडे जाऊ, येत्याने जाऊन वीर सावरकरजी तम अब्रवीत त्यांना म्हणाले, देहधर्म परिपालनाय, देहधर्माचे पालन करण्यासाठी अर्थात शौचविधी करण्यासाठी, शौचकूपम शौचालयाकडे, शौचकूपम अभि आणि कडे, शौचालयाकडे माम नेतुम अर्हसि मला घेऊन चला. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये जे युक्ती आहे ती यशस्वी करण्यासाठी त्यांचे नियोजन सुरू आहे. अशा प्रकारे ते शौचकूपाकडे जाऊन काय करतात ते आपण पुढील श्लोकात पाहूया. धन्यवाद. तो और एक देख सकते हैं, 8वां श्लोक भी है यहाँ पे, और भी श्लोक है. 8 ही श्लोक ने हमारे इस पद्य में कुल सुभाषित यह श्लोक 18 है. तो 8वां श्लोक हम चलते चलते देख लेते हैं. भीतिगत दर्पणम बहिर्दर्शयन्तम अथ वृत्तमांतरम रात्रि कंचुकम अपास्य छादयन तेन तम विथत वृत्तिमातनोत. पहा ते स्वातंत्र्यवीर सावरकरजी शौचालयाकडे गेल्यानंतर, शौचकूपामध्ये गेल्यानंतर पहा त्यांनी काय केलेलं आहे. अथ नंतर तत्र रात्रि कंचुकम अपास्य, अर्थात उसके उपरांत जब वो शौचकूप में चले गए, शौचालय में चले गए, उसके बाद उन्होंने रात्रि कंचुकम, रात को पहनने वाला, रात्रि कंचुकम अंगरखा अर्थात रात में पहनने वाला उनका जो ड्रेस था वो अपास्य, उन्होंने अपने शरीर से उसे निकाल लिया. और आंतरम वृत्तम बहिदर्शयंतम अर्थात अंदर जो हो रहा है वो जो बाहर दिखाने वाला, जो भित्तिगत दर्पणम, जो उस दीवार पे लगा हुआ जो दर्पण है, अरसा है, उसे रात्रि कंचुकेन छादयन, उन्होंने अपने उस कपड़े से उसे छादयन ढककर, सावरकर जी तम दर्पणम, उस दर्पण को या उस जो अरसा है उसे विथत वृत्तिम आतनोत, उसे फंसाने, उसके द्वारा उन्होंने उनको फंसाने का प्रयास किया अर्थात फंसाया. तो बड़े युक्ति से वीर सावरकर जी
वहाँ से भागने का प्रयास कर रहे हैं। जहाँ वो जब शौचालय में गए तो क्या किया, अथ पहा, अथ तत्र रात्री कंचुकम, त्यानंतर रात्री कंचुकम, रात्रीचा जो अंगरखा आहे, त्यांच्या रात्रीचा जो परिधान केलेले कपडे आहेत, अपास्य दूर केले, अर्थात ते काढले. आंतरवृत्तम बहिदर्शयंतम, आतलं सर्व वृत्तांत बाहेर दाखवणारा भित्तिगत दर्पण, जो तिथे भिंतीमध्ये लावलेला जो आरसा आहे, दर्पण आहे, तेन तेन केन रात्री कंचुकेन, तेन अर्थात त्या अंगरक्याने, छादयन झाकून, अंगरक्याने झाकून, सावरकरः तम दर्पणम विथत वृत्तीम आतनोत, अर्थात त्या आरशाला फसविण्यास त्यांनी भाग पाडले, अर्थात त्यांनी फसवले. अशा प्रकारे आपण आज 8वा श्लोक पाहिला. यापुढील श्लोक पुढच्या तासिकेमध्ये पाहूया. धन्यवाद. शुभम भवतु.